शिवाजी गायकवाड नायकचा हिरो आवडला का? डेफिनेटली आवडतं. नायकमध्ये जो शिवाजीराव गायकवाड आहे, जो एक दिवसाचा सीएम होतो, असे अमर्याद अधिकार जर का तुकाराम मुंडे या व्यक्तीला मिळाले तर काय करेल तुकाराम मुंडे? ज्यावेळेस तुमचं लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्यावेळेस माहिती होतं का की तुकाराम मुंडे असा कडक शिस्तीचा माणूस आहे? ती एक वेगळीच गोष्ट आहे. काही जण तुम्हाला वादग्रस्त अधिकारी म्हणतात, काही जण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतात. तुम्हाला स्वतःला काय म्हणून गेला आवडेल? आजीराव सिंगम वाटत नसलं तरी तुकाराम मुंडे आहे आणि त्याचं अस्तित्व आहे हे कायम जाणवत असतं. डेफिनेटली. सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्हीच का? म्हणजे आतापर्यंत का नाही कोणी केलं? ड्रग माफियांनी तुम्हाला या जागेवरून हटवण्यासाठी 250 कोटी गोळा केले. फक्त 250 कोटी? काही जण तर बदली झाली तुकाराम मुंडेची की पेढे वाटतात. ज्या ठिकाणी तुम्ही काम केलं तिथले अधिकारी कर्मचारी पेढे वाटतात, पण त्याच वेळेस जनता तुमची बदली रद्द व्हावी म्हणून रस्त्यावर उतरते, दुधाचा अभिषेक करते. एकाच वेळेस कॉन्ट्रोवर्शियल, म्हणजे 12 गावचं पाणी पाजून निघालेली व्यक्ती म्हणायला हरकत नाही. दिवस तुमच्यामुळे इतरांचे खराब होतात, तुमची रात्र चांगली जाते का? शांत झोप नाही, लागते का? मी कुणाचीही रात्र किंवा दिवस खराब करत नाही. या सगळ्या विषयामध्ये तुम्ही नागरिकांवरच्या परिणामांचा विचार करतात. या सगळ्या विषयामध्ये मुलाला मित्र जमले नाही हा विचार करतात. पण या विषयामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ द्यायला असते, तुमची अर्धांगिनी. तिचा विचार करतात की नाही? एफडीए आयुक्त म्हणून काम करताना कधी स्वतःला सिंगम किंवा बाजीराव सिंगम असल्यासारखं वाटतं का? सिनेमातले सरकारी अधिकारी आणि रिअल लाईफ मधले तुम्ही, काय फरक आहे? ते लोकांनी जज करायचं. रस्त्यावर एखाद्या टपरीवर चहा प्यायले? कॉलेजमध्ये पेलेलं आहे. कधी बायकोबरोबर रस्त्यावर जाऊन कधी पाणीपुरी खाल्ली आहे? नाही, स्टॉलवर नाही. पुढची तयारी म्हणून राजकारणात तुमच्यासारखे मुंडे साहेब असले पाहिजे तुम्ही. एवढ्या जर मला कोणी बोललं जरी असेल हां. तर ते आता काही रिव्हील करण्याचं काही कारण नाही. पण असा कधी कोणी प्रयत्न केला का? ऑफर दिली का? म्हणजे नो कमेंट्स. नमस्कार, मी प्रशांत बाग, न्यूज 18 मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. कुठे विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, तर कुठेतरी मुसळधार पावसाने वेगवेगळ्या ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जरी शेतीच्या मशागतीच्या चिंतेत असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र अजून एक वादळ घोंगावत आहे. ते अर्थात वादळ जे जन्माला आलेलं आहे ते फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचं, अन्न आणि औषध प्रशासन. आतापर्यंत फार कमी लोकांना माहीत असलेला विभाग हा गेल्या काही दिवसात, गेल्या काही महिन्यामध्ये अत्यंत घरोघरी प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कारण ज्या पद्धतीची कार्यपद्धती या एफडीएच्या माध्यमातनं जी एक्झिक्यूट केली जाते, एफडीए कमिशनर म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला आणि ज्या पद्धतीनं हे एफडीए डिपार्टमेंट कामाला लागलं आणि यानंतर मात्र प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातलं आरोग्य, त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत गरजा, समस्या, औषधं, ड्रग्ज अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ समोर लागले. काही धक्कादायक होते. आणि याच कारवाईच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाशी जोडलेली नाळ म्हणून ज्या व्यक्तीला बघितलं जातं ते तुकाराम मुंडे आज आपल्यासोबत आहेत. थँक्यू. तुकारामजी, तुमचं स्वागत न्यूज 18 मराठीच्या या प्लॅटफॉर्मवर. संत तुकाराम म्हणतात की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. ते संत तुकाराम म्हणाले. आणि आजच्या जगातला तुकाराम केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे म्हणतोय. आणखीन दुनियाभरच्या गोष्टी करतोय. नेमकं काय आहे? अन्न, औषध, प्रशासन, सगळे मेडिकलच्या मागे लागलात, सगळे फूड अँड ड्रग्सच्या मागे लागलात. वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईंनी अक्षरशः तुम्ही महाराष्ट्र तुमच्या एफडीएनं जिवंत करून ठेवलाय. काय नेमकं यामागचं कारण काय? आपण जर मुळामध्ये बघितलं तर गेल्या अनेक दशकामध्ये माणसाच्या आरोग्यावरती एक विपरीत परिणाम झालेला आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत विकसित झाला, अनेक क्षेत्रामध्ये काम केलं. भारताच्या नागरिकांचं आयुष्यमान हे वाढलं. हो. 70च्या पुढे आसपास आज आपण आता आयुष्यमान जगतोय, ॲव्हरेज, जे की खूप कमी होतं अगोदर. म्हणजे माणसाच्या जीवनाची लॉंगेव्हिटी वाढली. पण क्वालिटी वाढली का हा प्रश्न येतो. आणि क्वालिटीशी निगडीत बाकी सगळे प्रश्न समोर येतात. आपण जे जीवन जगतोय आणि आपल्याला जे डिजीजेस होत आहेत, आरोग्य आहे, इंडिपेंडन्सच्या वेळेस सर्वसाधारणपणे कम्युनिकेबल डिजीजेसचं प्रमाण 60 ते 70% आसपास होतं. आज कम्युनिकेबल डिजीजेस जे आहेत त्याचं प्रमाण
व्यस्त होऊन ऑलमोस्ट 30 ते 35% खाली गेलेला आहे. म्हणजे सगळे लाईफस्टाईलवर आधारित सगळे जे आणि वेगवेगळे रोग. नॉन कम्युनिकेबल डिजीजेस जे आहेत हम्म. त्याचं प्रमाण अगदी 60%च्या पुढे गेलेलं आहे, ज्याला आपण साध्या भाषेत लाईफस्टाईल डिजीजेस म्हणतो. म्हणजे एका बाजूला टेक्नॉलॉजी वाढली, आपली पब्लिक हेल्थ सिस्टम काम करायला लागली, त्याचे परिणाम दिसायला लागले, पण त्याचे परिणाम कम्युनिकेबल डिजीजेस कमी करण्याबरोबरच ट्रीटमेंटमुळं, आरोग्य म्हणजे आमच्या औषधोपचारामुळं हे शक्य झालं. आणि दुसऱ्या बाजूला आपण जगत असलेली जीवनशैली याच्या आधारे सो कॉल्ड डिजीजेस जे वाढलेत त्याच्यामुळं जवळजवळ 60 ते 70% जनता आज परेशान झालेली आहे, त्रासलेली आहे. आणि ही जीवनशैली ही फक्त म्हणजे व्यायाम केला की नाही याच्यापुरती मर्यादित नाही. येस, व्यायाम करणं नियमितपणे, हालचाल असणं हा त्याच्यातला एक डेफिनेटली भाग आहे. परंतु त्यापेक्षाही आपण काय खातो आणि काय पितो या गोष्टीवरती आपलं आयुष्य, आपली बॉडी रिॲक्ट करते, माइंड रिॲक्ट करतं. आणि म्हणून जे कम्युनिकेबल डिजीजेसपासून नॉन कम्युनिकेबलचा जो प्रवास आहे त्याचं डायरेक्ट लिंकेजेस हे आपलं खाणं आणि पिण्याशी निगडीत आहे. आणि बऱ्याच जणांना हे माहीत नाही, याचं रिलेशन या फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे याच्या क्वालिटीशी संबंधित आहे, याच्या इम्प्लिमेंटेशनशी संबंधित आहे. आपण अगोदर म्हणायचो की घरात खावं, घरात जेवण करावं आणि खेळण्यासाठी बाहेर जावं. आज बाहेर खायला जातो आणि एंटरटेन मात्र घरामध्ये टी व्ही किंवा मोबाईलवर बघतो. हे एवढं रिव्हर्स झालेलं आहे. आणि रिव्हर्स झालेलं जे प्रमाण आहे की त्याचाच भाग बाहेर ज्यावेळेस खायला जातो तर आपलं क्वालिटी अन्न काय आहे, आपण पाणी पितोय किंवा दूध पितोय, जेवण जे करतोय ते योग्य की अयोग्य. पण तुम्ही बरोबर आहे, तुम्ही म्हणाला तर हा मुद्दा मांडला की खरोखर हा बदल प्रत्येक कुटुंबामध्ये होत चाललाय. पण घरामध्ये सुद्धा जी फळं येतात म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल असतं, काही ठिकाणी इंजेक्शन दिले जात आहेत, काही ठिकाणी वेगळ्या शेतीवर जंतुनाशक फवारणीच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातोय. सरकार नावाची यंत्रणा पहिल्यापासून या सगळ्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी होती. त्याच व्यवस्थेचा एक भाग म्हणून तुम्ही या सगळ्यांकडे बघताय आणि त्याच व्यवस्थेचे एक सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा त्या माध्यमातून तुम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करताय. मग हे तुम्हीच का? म्हणजे आतापर्यंत का नाही कोणी केलं? मला वाटतं प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला. कुणाला यश आलं असेल, कुणाला तेवढं यश आलं नसेल, कुणाला तेवढी पब्लिसिटी भेटली असेल, कुणाला तेवढी भेटली असेल. प्रश्न फक्त कोण होतं किंवा कोणतं डिपार्टमेंट एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. प्रश्न हा पूर्ण समाजामधल्या प्रत्येक घटकाचा आहे. मग ॲज अ रेग्युलेटर, FDA म्हणून ॲज अ रेग्युलेटर म्हणून म्हणतो, हा एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. तर याच्यामध्ये काम करणारे फूड बिझनेस ऑपरेटर, फूडच्या बाबतीत जर बोलायचं असेल ते आहेत, किंवा मेडिसिनच्या बाबतीत तर ड्रगच्या बाबतीत मॅन्युफॅक्चरर्स, डिस्ट्रीब्युटर्स यांच्या बाबतीतला आहे, किंवा हॉस्पिटलच्या बाबतीतला आहे. आता ह्या ज्यावेळेस म्हणतो तर याच्यामध्ये एक बेसिक फरक 2006मध्ये आला. त्याच्या अगोदर आपल्याकडे कायदा जो होता तो प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट होता. म्हणजे अन्नधान्याची भेसळ थांबवणं हा कायदा होता. तो 1950च्या दशकात 1954-56च्या आसपासचा तो कायदा आहे. म्हणजे अन्नामधली भेसळ थांबवणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. 2006मध्ये याच्यामध्ये 360 डिग्री चेंज झाला आणि जो नवीन कायदा आला की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा ॲक्ट 2006मध्ये पास झाला आणि 2011पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे भेसळ रोखण्यापासून ते फूडचे स्टँडर्ड्स आणि सेफ्टी याच्यापर्यंतचा 360 डिग्री जो चेंज झाला ह्या कायद्यामुळे झाला. आणि म्हणून आपला बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे ॲज अ प्रशासन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा भेसळ थांबवण्यापुरता मर्यादित न राहता जे फूडचे जे स्टँडर्ड्स आहेत आणि फूडची जी सेफ्टी आहे, त्याची जी एफिकेसी आहे, हे बघण्यापर्यंत चेंज झाला. आणि म्हणून हा बदल मुळामध्ये 2011पासून इम्प्लिमेंटेशनला सुरू झाला. कारण 2006ला जरी कायदा आला त्याचे नियम 2011ला बनले आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे रेग्युलेशन स्टँडर्ड्स. तरीही 2011 नियम झाले, आज 2026 मध्ये आपण आहोत. म्हणजे तरीही अंमलबजावणी अधिकृतपणे काटेकोरपणे व्हायला 15 वर्ष जावी लागली किंवा तुकाराम मुंढे यावे लागले, असं आजच्या तारखेला सर्वसामान्य माणूस म्हणतोय. म्हणजे एफडीएचा सिंघम म्हणून एक नवीन उपाधी तुमच्या नावानं चर्चेत आलेली आहे. म्हणजे की काय सांगाल, म्हणजे की लोकांच्या या अशा भावना बोलक्या आमच्यापर्यंत पोहोचतायत? लोकांच्या भावना मी समजू शकतो. 2011पासून आत्तापर्यंत जे वेगवेगळ्या म्हणजे ऑथॉरिटीच्या मार्फत, फसाई ऑथॉरिटीमार्फत फूडच्या बाबतीत जे रेग्युलेशन्स केलेले आहेत ते जवळजवळ 28 प्रकारचे रेग्युलेशन आत्तापर्यंत इश्यू झालेले आहेत किंवा
त्यांनी ऑर्डर आलेले आहेत किंवा ते इस्टॅब्लिश झालेले आहेत. त्या 28पैकी 22 रेग्युलेशन हे फूडच्या सेफ्टी आणि स्टँडर्डच्या बाबतीतले आहेत. बाकीचे 6 जे आहेत ते मुळामध्ये ऑथॉरिटी कशी चालू आहे याच्या बाबतीतले आहेत. हे 22 जे रेग्युलेशन आहेत त्याच्यातला मूळ एक रेग्युलेशन जो आहे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंग ज्याला म्हणतो फूड बिझनेस ऑपरेटर्स यांच्या बाबतीतला आहे. हा रेग्युलेशन बऱ्यापैकीही इम्प्लिमेंट होत आलेला आहे. 100% नाही आहे, पण बऱ्यापैकी त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं की फूड बिझनेसेसमध्ये जो कोणी काम करत असेल त्याला रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सशिवाय काम करता येत नाही. हे बऱ्यापैकी इम्प्लिमेंटेशन चालू आहे. लोकांनाही माहीत आहे किंवा FBOलाही माहीत आहे. अजूनही असे बरेच फूड बिझनेस ऑपरेटर आहेत ते विदाऊट लायसन्स चालतात किंवा विदाऊट रजिस्ट्रेशन. म्हणजे ते टर्नओव्हरच्या याच्यानुसार ठरतं. रजिस्ट्रेशन हे 1.5 कोटीपर्यंतचा ज्यांचा टर्नओव्हर असेल त्याला रजिस्ट्रेशन देतो. 1.5 कोटीच्या वरची जी असेल तर आपण तर लायसन्सेस म्हणजे पळवाट शोधणारे अजूनही आहेत. आणि डेफिनेटली याचमुळे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी, फार्मसिस्ट, काही डॉक्टर्स म्हणजे या सगळ्यांना तुम्ही एक दहशतवादी वाटता की काय? म्हणजे की अशा प्रकारचं एक चित्र आहे की म्हणजे की तुकाराम मुंडे हे ज्या पद्धतीनं काम करताय हे स्वतःची दहशत माजवण्याचं काम करताय, अशा प्रकारचे सुद्धा एक आरोप एकीकडे होत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसं दुधाने अभिषेकही करताय. तुमचं काय आहे नेमकं हे? ना मी दहशतवादी आहे, ना मी देव आहे, ना दानव आहे. मी एक सिव्हिल सर्वंट म्हणून माझं काम करण्याचा प्रयत्न करतो. माझा बघण्याचा दृष्टिकोन कोणत्याही पोस्टवरती मी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस असा असतो की मी फक्त त्याचा जॉब चार्ट बघत नाही, तर त्या पदाची भूमिका काय असावी या दृष्टिकोनातून त्या पदाकडे बघतो किंवा त्या पदावरती काम करताना बघतो. म्हणून ॲज अ कमिशनर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ज्यावेळेस बघतो त्यावेळेस 2 विंग आहे त्याच्यामध्ये. एक मागे तुम्ही हेल्थ सुद्धा बघितलं होतं, त्याचाही फायदा तुम्हाला? डेफिनेटली जे आपण सांगता की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करण्याचा डेफिनेटली फायदा होतो. त्याचं एक नॉलेज येतं, त्याचे इम्प्लिमेंटेशन किंवा खाचखळगे माहीत होतात, याचा डेफिनेटली फायदा होतो. पण मुळामध्ये फूड किंवा ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करताना याचं रिलेशन प्रत्येक जन्मलेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांशी संबंधित आहे. हो, हे मात्र निश्चित. अगदी दूध पिण्यापासून ते कोणत्याही अन्न सेवन करण्यापर्यंत किंवा औषधं जे आहे ते औषधं घेण्यापासून ते शेवटपर्यंत ट्रीटमेंट करण्यापर्यंत इन्स्ट्रुमेंटपर्यंत हे फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याशी संबंधित येतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण काम करतो तर मी फक्त एखादं ॲक्शन घेत नाही आहे, FBO विरुद्ध घेत नाही आहे किंवा एखाद्या फार्मसिस्ट विरुद्ध घेत नाही आहे, तर त्याचा संबंध डायरेक्ट जीवाशी आहे. म्हणून त्याच्यावरची प्रत्येक चुकीची गोष्ट हे एक जीव गमावू शकतं आणि ती योग्य केली तर जीव वाचू शकतं. या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडे बघतो आणि माझ्या अधिकाऱ्यांना मी हेच सांगितलेलं आहे. आणि जे FBO याच्यामध्ये काम करतात किंवा इंडस्ट्री याच्यामध्ये काम करतात त्यांनाही माझं हेच सांगणं आहे की महाराष्ट्रातील कमीत कमी महाराष्ट्रातील 13 कोटीच्या आसपास जी जनता आहे त्या प्रत्येक जीवाशी आपण खेळतोय. कदाचित बऱ्याच जणांसाठी हा एक नंबर असेल, पण माझ्या दृष्टीनं तो एक व्यक्ती आणि माणूस आहे, जिवंत माणूस आहे. त्या जिवंत माणसाला आपण कशाही पद्धतीचं पॉयझन किंवा चुकीचं फूड किंवा औषध देता कामा नये. हे न होऊ देणं हे जशी फूड बिझनेस ऑपरेटरची जबाबदारी आहे, जशी त्या इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरर मेडिसिनच्या बाबतीत असेल का इक्विपमेंटच्या बाबतीत असेल किंवा कॉस्मेटिक्सच्या बाबतीत असेल त्यांची जबाबदारी आहे, त्याचप्रमाणे ॲज अ रेग्युलेटर म्हणून त्याप्रमाणे काम होतं आहे आणि ते इम्प्लिमेंट करतो आहे, ही ॲज अ FDA कमिशनर म्हणून माझी जबाबदारी आहे. म्हणून नागरिकांनी याच्यावरती अवेअर असणं हे खूप गरजेचं. ॲज अ कंझ्युमर म्हणून मी ज्यावेळेस एखादी गोष्ट विकत घेतो ते योग्य की अयोग्य इथं पण बघितलंच पाहिजे. आणि आपण जे सेवन करतो आहे तर त्याच्यामधले कन्स्टिट्युएंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण कपडे किंवा इतर गोष्टीबद्दल बघतो त्याच्यापेक्षा जास्त चौकस हे अन्न जे खातो आहे, औषधं जे घेतो आहे त्याबाबतीत राहावं असं माझं मत आहे. लास्ट एक इम्पॉर्टंट इश्यू जो मला वाटतो ही AMR अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स जगामध्ये कदाचित इंडियामध्ये सर्वात जास्त आहे. त्याचं वन ऑफ द मेजर रिझन जर बघितलं तर अँटीबायोटिक्सचा अतिवापर किंवा विदाऊट प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक खरेदी करणं आणि त्याचा वापर करणं आणि ते पूर्णपणे डोस न घेता थोडं बरं वाटलं की सोडणं, याचा परिणाम आपल्या बॉडीमधले मायक्रोबायल रेजिस्टन्स वाढतं आहे. त्याचा खूप मोठा धोका म्हणजे भारत डॉक्टरांनी देशाला जर का आहे. प्रिस्क्राईब केलं असेल की सपोज 3 दिवस तुम्हाला या मेडिसिन घ्यायच्या आहे, त्याचा हा 3 दिवस डोस पूर्ण करायचा आहे. आपल्याला एका दिवसात बरं वाटलं की आपण थांबून जातो, पण त्या अँटीबॉडीज पूर्णपणे तयार झालेल्या नसतात, आणखीन त्या पुढे कधीतरी त्रास देतात. एक्झॅक्टली.
आणि म्हणून ते अँटीमायक्रोबायल रेजिस्टन्सचा परिणाम होतो. आपण जर आणि यानेच कॅन्सरचे पेशंट्स अनेक वाढत आहेत चालले. त्याच्यामध्ये, अनेक त्याचे जे परिणाम आहेत ते आपण बघतोय. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं, टीबी जर बघितला आपण, टीबीचा कोर्स आपण पूर्ण नाही केला तर त्याच्यावर जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटला नंतर तोच पेशंट रिस्पॉन्ड करत नाही. हो, तशीच जवळपास 1 परिस्थिती वर्ष. तीच परिस्थिती आपण आपल्याला जे खूप नॉर्मल वाटतं, जे प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज आहेत ते प्रिस्क्रिप्शन घ्यायचे नसतात नंबर एक. आणि जर घेतले, डॉक्टरनी आपल्याला अँटीबायोटिक प्रिस्क्राईब केलंच, ज्या प्रमाणात जेवढ्या दिवस जेवढ्या वेळेस तो डोस घ्यायचा सांगितला तो कंप्लीट केलाच पाहिजे. नाही तर आपली बॉडी त्याला रेजिस्टन्स तयार होतं. रेजिस्टन्स तयार झाल्यानंतर तेच ट्रीटमेंट आपल्याला होणार नाही आणि त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट होणार नाही, ट्रीटमेंट आपण येणार नाही, क्युअर होणार नाही. आणि मग एकवेळेस AMR चालू झालं की आपल्या ट्रीटमेंटचे प्रॉब्लेम येतात आणि आपल्या आजाराला त्याचं क्युअर होत नाही. खरी गोष्ट आहे तुमची. आता तुम्हाला सांगतो मी आता, की आता विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनामध्ये अत्यंत हॉट मॅटर्समध्ये सुद्धा ड्रग माफियांनी तुम्हाला या जागेवरून हटवण्यासाठी 250 कोटी गोळा केले. अशा प्रकारचं थेट स्टेटमेंट सभागृहात जितेंद्र आव्हाड यांनी केलं. फक्त 250 कोटी? त्याच्याबद्दल कुणी काय स्टेटमेंट केलं याच्यावरती मी बोलू शकत नाही. ते ₹2.5 केलं आहे का ₹250 केलं आहे, का केलं आहे की नाही केलं याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही. फक्त एवढंच सांगू शकतो की ही जी भूमिका आहे ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी नाही, ड्रग माफिया तुमच्या मागे का लागलेत? म्हणजे की अशा प्रकारचं स्टेटमेंट होतं ते म्हणजे का? ते कारण जाणून घ्यायचं. याचं मला उत्तर नाही देता येणार. काय ते लागलेत की नाही हे मला एक्झॅक्टली अरे माहित असं नाही. कसं काय? म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करतायत, तुम्ही सुपारीवाल्यांना पकडतायत, तुम्ही ड्रगवाल्यांना पकडतायत, तुम्ही मेडिसिनवाल्यांना पकडतायत. म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. आणखीन कोणता तरी मोठा जॅकपॉट तुमच्या हाती लागलाय की ड्रग माफियांचं नेक्सस कंबरनं मोडून काढायचं, असं काही आहे का? प्लीज एक लक्षात घ्या की मेडिसिन जी इंडस्ट्री आहे याच्यामध्ये आपल्याकडे जे मेडिसिन अवेलेबल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ॲलोपॅथी मॅन्युफॅक्चरर जे आहेत, जे महाराष्ट्राचे लायसन्सचे आहेत, ते जवळजवळ 900च्या आसपास आहेत. म्हणजे एवढी मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे खूप मोठा टर्नओव्हर आहे, एम्प्लॉयमेंट आहे, त्याच्यातून इकॉनॉमी ग्रो होते. त्याचबरोबर आयुर्वेदिकचे जवळजवळ 400च्या आसपास मॅन्युफॅक्चर आपल्याकडे आहेत. आणि म्हणून माझ्या अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे की ज्याच्यामध्ये याच्यातल्या बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या जातात. आणि त्या कॉम्प्रोमाइज ज्या गोष्टी आयडेंटिफाय आहेत त्याच्यावरती माझं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि म्हणून अशामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज जर झाला असेल तर आपण त्याची स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहोत. त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की जिथं एक्सपायर्ड मेडिसिन आहे, त्या एक्सपायर्ड मेडिसिनचं रजिस्ट्रेशन वेगळं ठेवायचं असतं, स्टॉक वेगळा ठेवायचा असतो, त्याची डिस्ट्रॉय करण्याची पद्धत वेगळी असते, त्याच्यावर डीलर्स ठरलेले आणि असतात त्याचं योग्य ते पालन होत आणि नाही. योग्य ते पालन होत नाही. अशा ज्या कंपन्या याच्यावरती आमचं काम चालू आहे. आणि म्हणून ते कामाअंती जे कोणी त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी करत असेल डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांना आपण कारवाई करणार आहोत. आणि म्हणून माझ्या ऑफिसर्सला हे इन्स्ट्रक्शन आहेत, मी ते मॉनिटर करत आहे की तिथं जाऊन फक्त सॅम्पल घ्यायचा नाही आहे. आपण गेल्यानंतर काहीतरी कंप्लेन आली, सॅम्पल घेतला, सॅम्पल लॅबला पाठवलं की आपलं काम संपलं. हा जो अप्रोच होता हा पूर्णपणे मी मोडीत काढलेला आहे. नुसते शब्द नको तर कृती हवी. आणि पण फक्त शब्दापुरताच मर्यादित नाही आहे. तर तिथं गेल्यानंतर फूडच्या बाबतीत तो फक्त रजिस्ट्रेशन बघायचं नाही, सॅम्पल घेऊन यायचं नाही आहे. तर 22 प्रकारचे जे फूड सेफ्टी ऑथॉरिटीने रेग्युलेशन्स दिलेले आहेत, जे स्टँडर्ड दिले आहेत, त्या सर्वांचं पालन होतं की नाही हे बघायचं आहे. FDA मधल्या अधिकारी, कर्मचारी, स्टाफ या सगळ्यांना सुधारणेला सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय, ही चांगली गोष्ट आहे. कारण सगळ्यात शेवटी यंत्रणा महत्वाची असते. पण कधी कधी चूकही होते ना. आता वर्धाचं गोरस केंद्र शेवटी नागपूरच्या खंडपीठात गेलंच, तिथे FDA ला 2 पावलं मागे यावंच लागलं. मग अशाही चुका टाळता येऊ शकत नाही का? मला वाटतं आपण ज्या FBOचा रेफरन्स दिला आहे त्यात अजून जजमेंट आलेलं नाही आहे. आपण पूर्ण माहिती घ्या त्याच्यामध्ये. ज्या बाबतीत तुम्ही बोलताय की मग याच्यामध्ये ते टाळं उघडलंय का नाही उघडलंय अजून? नाही, अजूनही अजूनही उघडलेलं नाहीये. सस्पेंड केलेलं आहे लायसन्स. ते सस्पेंड अजून हायकोर्टाचं जजमेंट यायचं आहे. अजून त्याच्यावरती हिअरिंग चालू आहे. हिअरिंग पूर्ण झालेली नाही आहे. आणि आपण ज्या बाबतीत बघताय की याच्या अगोदर त्याच्यावरती काही कारवाई केली होती का? तर मी आपल्याला सांगू इच्छितो की 2020 पासून 26 पर्यंत 5 वेळेस त्या गोरस भंडारला विभागामार्फत तपासणी केली आहे. त्याच्यामध्ये कंप्लायन्स लॅकिंग काय आहे ते रेकॉर्डवरती आलेले आहेत. त्यांना तशा प्रकारच्या नोटीस दिल्या गेलेल्या आहेत. आणि 2026ला परत ज्यावेळेस आमच्याकडे कंप्लेन आली, ती कंप्लेन लोकल ऑफिसरला पाठवली. त्याची तपासणी केली की त्या चुका वारंवार रिपीट झालेल्या आहेत. उदाहरण नाही 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 अखेर म्हणजे त्यामुळेच आज ते कोण न्यायप्रविष्ट व्हावे म्हणून त्यावर नक्कीच बोलणार नाही, पण या विषयावर विस्तृत तुमच्याशी बोलणार आहे. पण त्यामुळेच तुम्ही ही कारवाई केली असं जर म्हणत असाल तर ठीक आहे, हरकत नाही. दूध का दूध, पाणी का पाणी, तेही आपल्याला नक्कीच होईल.
पण एक मला सांगा, आता या अशा प्रकारचं एखादं प्रकरण होतं, आणखीन जसं तुम्ही सांगितलं, की अनेक ठिकाणी मी काम केलं, त्याचा मला अनुभवाचा फायदा आला. मला मला वाटतं, की महाराष्ट्रातले किंवा कदाचित देशातलेही तुम्ही एक आय-ए-एस असे अधिकारी असाल, की ज्यांच्या अत्यंत कमी कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टिंग झाल्या, बदल्या झाल्या. आता त्या का झाल्या, का होताय, इथे तुम्ही किती दिवस थांबणार आहे, हे विचारण्यापेक्षा एक विचारायचं आहे, की सगळ्यात कमी कालावधी पोस्टिंग कुठे होती मला आठवत नाही. आणि किती दिवस होती? मला नाही आठवत. मग सगळ्यात जास्त टेनवर कुठे मिळाला? आत्तापर्यंत सर्वात जास्त टेन्यू सेल्स टॅक्सला भेटलेला आहे मला. किती? आय थिंक 2 वर्षापेक्षा 2 वर्ष 2 महिने असं काहीतरी मग होतं. एफडीएला तो रेकॉर्ड मोडणार आहे का? का आय होप इथेही सो, आय होप सो. नाही, असं म्हणतात की तुम्ही बॅग घेऊनच तयार असतात. मी बॅग घेऊन तयार असण्याचा प्रश्न नाही आहे. हं. कारण बदल्या झाल्यामुळं बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की माझ्या पत्नीनं, अर्धांगिनीनं, की एक तर सामान कमी आहे. ते सोडायचं आणि बांधायचं यापेक्षा जे आवश्यक आहे तेवढंच सोडायचं आणि तेवढाच वापर करायचा. जे इमर्जन्सी आहे त्याच वेळेस सोडायचं, नाही तसंच पॅक ठेवायचं. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. पण कुटुंब सफर होतं ना. डेफिनेटली होतं. मुलांसाठी अनेक शाळा मला बदलाव्या लागल्या. त्याच्यामुळे त्याचे मित्र झालेले नाहीत. हा परिणाम डेफिनेटली होतो. तर ते कोलॅटरल डॅमेज किंवा माझ्यामुळं कुटुंबाला हा त्रास डेफिनेटली सहन करावा लागतो. बट बिईंग अ पब्लिक सर्वंट, मी तुम्ही त्याचा याची भाऊ करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. बट समहाऊ ती खंत कुठे ना कुठे असते. मग तुम्ही ही जबाबदारी कशी घेतात? कारण हा अत्यंत सेन्सिटिव्ह विषय तुम्ही आता बोललात. म्हणजे की समोरून आलेली गोष्ट की तुकाराम मुंडे एक कर्तव्यदक्ष, कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून सगळ्यांना माहिती आहे. पण एक हळवा कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून सुद्धा ज्यावेळेस कुटुंबाबद्दल हे बोलतोय हळव्या शब्दात, मग याची जबाबदारी कशी घेतात? काय वाटतं म्हणजे त्यावेळेस भावना काय असतात? भावना असतात, तीव्र भावना असतात. पण ज्यावेळेस तुम्ही एक पब्लिक सर्वंट म्हणून काम करत असतात, तर ती भूमिका मी घेतलेली आहे. लकीली माझं कुटुंब असं आहे की मला पूर्ण सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून ह्या बऱ्याच गोष्टी मी करू शकतो. त्याचे काही परिणाम जे होतात कुटुंबावरती, त्याची जबाबदारी मला ॲज अ कुटुंब प्रमुख म्हणून किंवा ॲज अ मेंबर म्हणून ऑफ द फॅमिली म्हणून ती माझी आहे. ती मला रेक्टिफाय करता येणं शक्य नाही आहे. म्हणजे जे काही माझ्या याच्यामुळे त्यांना परिणाम भोगावे लागतात. परंतु मला वाटतं की हे पार्ट टाईम पार्सल ऑफ द जॉब आहे. पण आणि मग अशा वेळेस डोकं खराब नाही होत? म्हणजे अशा वेळेस राग नाही येत? ह्या सगळ्या गोष्टी आहेत, इमोशन आहेत. मी पण माणूस आहे, रॉबोट नाही आहे. त्याच्यामुळं इमोशन डेफिनेटली आहेत. पण इमोशनच्या आहारी न जाता रॅशनल विचार करून आपल्याला जी भूमिका पार पाडायची त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्याच्यात सक्सेस होतो का सक्सेस होत नाही, फेलियर होतं, हा आपल्या सर्वांचा ॲज ॲनालिसिसचा पार्ट आहे. त्याच्यावरती आपण ते कमेंट करू शकता. पण डेफिनेटली याचा परिणाम विचार डेफिनेटली होतो आणि म्हणून याच्यावरती इंटरॅक्शन फॅमिलीमध्ये होतं. पण ते आता बऱ्याच वर्षापासून आम्ही ते सोडून दिलेलं आहे. आईचं आणि मुलाचं कम्युनिकेशन हे जास्त असतं. बापाचं आणि मुलाचं कम्युनिकेशन हे कमी असतं. बापाला कधी-कधी मुलाशी बोलताना व्यक्त सुद्धा होत नसतं. आत्ता तुम्ही बोलता-बोलता सांगितलं, की त्याचे मित्र जुळले नाही, काही नाही. म्हणजे या गोष्टीची खंत तुमच्या बोलण्यातनं जाणवते. काय जाणवतं मुलाबद्दल? मग कसं वाढवताय तुम्ही एक बाप म्हणून कसं? म्हणजे मुलाच्या बाबतीत असं झालं की 5वी पर्यंत त्याच्या 6 शाळा बदलल्या गेल्या. कारण दरवर्षी चेंज व्हायची. म्हणजे तो अगदी सुरुवात मुंबईपासून झाली, मग सोलापूर, मग नवी मुंबई, पुणे, नाशिक, परत मुंबई, हा प्रवास त्याला करावा लागला. आणि एका ठिकाणी एकापेक्षा जास्त वर्ष कधी त्याला भेटले नाही. आणि मग इथं आल्यानंतर मात्र त्याला एका शाळेत ठेवलं, म्हणून तेव्हापासून तो थोडा स्टेबल झाला. परंतु त्याच्यामुळं कल्चरल शॉक, मित्र, मित्रपरिवार हा त्याला कधी डेव्हलप करता आला नाही. त्याचा परिणाम डेफिनेटली त्याच्यामध्ये माझे मित्र नाहीत, हे होतं. आणि मग त्याच्यानंतर बदली ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस त्याला पहिला प्रश्न असा असतो, की आता तुमच्याबरोबर मला यायचं आहे का? परत माझी शाळा बदलायची आहे का? आणि त्यावेळेस ही कठीण परिस्थिती असते. परंतु त्याला फेस करावं लागतं. कारण जर भूमिका तुमची आहे, भूमिका तुम्ही घेतलेली आहे, एक रोल घेतलेला आहे आणि तो जर आपल्याला तडीस न्यायचा आहे ॲज अ पब्लिक सर्व्हंट म्हणून, तर ते माझं दायित्व आहे. या सगळ्या विषयामध्ये तुम्ही नागरिकांवरच्या परिणामांचा विचार करतात. या सगळ्या विषयामध्ये मुलाला मित्र जमले नाही हा विचार करतात. पण या विषयामध्ये एक व्यक्ती अशी आहे, की जी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ द्यायला असते, तुमची अर्धांगिनी. तिचा विचार करतात की नाही? का त्या ठिकाणी तुम्ही घरात गेल्यावर सुद्धा तुकाराम मुंडे असतात? नाही, घरातलं वातावरण पूर्णपणे वेगळं असतं. ऑफकोर्स
दोन्ही गोष्टी सेग्रिगेट करणं अजून मला परफेक्टली जमलेलं नाही. ज्यावेळेस तुमचं लग्न ठरलं किंवा लग्न झालं त्यावेळेस माहिती होतं का की तुकाराम मुंडे असा कडक शिस्तीचा माणूस आहे? ती एक वेगळीच गोष्ट आहे. ज्यावेळेस लग्न जमलं त्यावेळेस मी नागपूरला CEO होतो. माझी नुकतीच पोस्टिंग झालेली होती आणि ज्यावेळेस आमचं इंट्रोडक्शन झालं अरेंज मॅरेज असल्यामुळं, त्या मीटिंगमध्ये बोलताना मी क्लिअरली सांगितलं होतं की माझा स्वभाव असा आहे आणि मला हे करायचं आहे. आणि त्यावेळेस बोलताना हेही बोललो होतो की मला काम करताना तुझ्या जर अशा काही वेगळ्या अपेक्षा असतील की मला खूप मोठ्या गाड्या भेटतील किंवा असं काहीतरी होईल, तर आपण पुढे जायला नको. पण तुझी जर ही तयारी असेल की मी ॲज अ पब्लिक सर्वंट डेडिकेटेड आहे, माझा फोकस हा पब्लिक सर्व्हिस राहणार आहे आणि तू माझी साथ देऊ शकते, तर आपण त्याच्यावरती विचार करू शकतो. आता ह्याला ब्लंट म्हणा, चुकीचं म्हणा, बरोबर म्हणा, इतकं पण हे स्पष्ट पहिल्या बोलणं? मीटिंगमध्ये हे स्पष्टपणे बोललेलं होतं. सगळ्यांसमोर का कोपऱ्यात? म्हणजे नाही, वन ऑन वन एकट्यात? ज्यावेळी डिस्कशन झालं, म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्याला बघण्याचा कार्यक्रम जो म्हणतो तो झाल्यानंतर कांदे पोहे. कांदे पोहे म्हणूयात, त्याच्यानंतर एक 15-20 मिनटं आम्हाला इंटरॅक्शन करण्यासाठी वेळ दिलेला होता. त्यावेळेस वन ऑन वन ज्यावेळेस इंटरॅक्शन दिलं, पहिल्या इंटरॅक्शनमधली आमची इंटरॅक्शन आहे. उत्तर काय मिळालं? उत्तर त्यावेळेस म्हणलं की त्यावेळेस तर मी काही विचारून जाणार का, पण त्याच्यात पुढे जायचं असेल, पण नंतर आम्ही ज्यावेळेस आत्ता हे इंटरॅक्शन करतो आणि मी असं हसतमध्ये मजाकमध्ये विचारत असतो की असं तू काय बघितलं माझ्यामध्ये की ज्याच्यामुळं मी हे एवढं बोललं असतानाही होकार दिला. होकार दिला. मला सरप्रायझिंगली उत्तर हे भेटतं, तुमची जी समाजाबद्दलची तळमळ होती त्या वाक्यामुळंच मी लग्न केलं. मग तुकाराम मुंडे आपल्याच बायकोच्या प्रेमात खरा केव्हा पडला? तो तुकाराम मुंडे ज्यावेळेस पहिल्यांदा लग्नाची मागणीचं बोलणं झालं, उत्तर दिलं त्यावेळेस का? आय थिंक असं लव्ह ॲट फर्स्ट साईट असा काही प्रकार मला जाणवला नाही. परंतु जसं आम्ही इंटरॅक्शन करत गेलो, विचार जुळत गेले, आय थिंक तसं प्रेम वाढत गेलं. आणि आज आमचे विचार जरी डिफरन्सेस नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही, डिफरन्सेस आहेत. परंतु ज्या पद्धतीनं तिने घराची दुसरी बाजू हँडल केलेली आहे, खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून केलेली आहे. हो, कारण ती तुकाराम मुंडे वाखाणण्याजोगी सोबत जमवून घेणं हा जरा अवघड पार्ट आहे, असं तुकाराम मुंडे या व्यक्तीला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती म्हणते. त्यामुळे खरं क्रेडिट जर कोणाचं असेल तर वहिनींचं, असं आपण. डेफिनेटली आय ओपनली अग्री दॅट की तिने ज्या पद्धतीनं हँडल केलेलं आहे ते वाखाणण्याजोगंच आहे. आणि मजाकमध्ये ती बोलताना असं म्हणत असते, माझ्याशिवाय दुसरं तुम्हाला कोणी हँडल करू शकलं कधी नसतं. बायकोबरोबर भाजी घ्यायला, किराणा आणायला कधी जाणं होतं? रेअर जातो असतो, पण रेअर आहे. का बरं? आवडत नाही? नाही, आवडण्याचा प्रश्न नाही आहे. जर समजा असा जर 24/7 मी जर विचार कामाचा करत असेल, तर मला नंतर सांगितलं की न आलेलं बरं, कारण तुम्ही कामात जरी बरोबर नेलं तर विचार मात्र कामाचा पण असतो. वाटत नाही हे चुकतंय कुठेतरी? डेफिनेटली हा जो कुटुंबाला, पत्नीला, मुलांना वेळ दिला पाहिजे, म्हणजे घराचं, म्हणजे आपण सर्व्हिस म्हणून सगळ्यांचं आरोग्य सांभाळतोय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण त्याचबरोबर कुटुंब हा सुद्धा आपला एक आधार असतो, मानसिक आधार असतो. कधी ते आपला आधार असतात, कधी आपण त्यांचे असतो. नाही, डेफिनेटली याच्यामध्ये माझ्या त्रुटी भरपूर आहेत. मी त्या ओपनली मान्य केलेल्या आहे. त्यांच्यावरती रेक्टिफाय करण्याचा डेफिनेटली माझा प्रयत्न असतो. ओपनली मान्य म्हणजे वहिनींना मान्य केलंय का? वहिनींसमोर मान्य केलंय का? मुलासमोर मान्य केलंय का? ऑफकोर्स केलेलं का आहे. फक्त भावाने सांगितलं की नाही तुकाराम तुला हे करायचंय म्हणून? नाही. फक्त भावापुरतं मर्यादित नाही ना? नाही, ॲब्सोल्युटली नाही. आणि नाही तर याच्यामध्ये हे बीडच्या त्रुटी- त्या गावात गेल्यानंतर त्या आठवणी जाग्या होतील. नाही, आता बीडचं जाण्याचा तसा संबंध येतच नाही ऑलमोस्ट. मी फक्त दिपोळीला 1 दिवस जात असतो गेल्या 8-10 वर्षापासून. परंतु हे मान्य केलं आहे आणि याच्यावर इम्प्रूव्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करतो. बट अनफॉर्च्युनेटली अजूनही माझा फोकस एवढा असतो पब्लिक वर्कवरती किंवा पब्लिक सर्व्हिसमध्ये की मी थॉटने बऱ्याच वेळेस नसतो. आणि म्हणून त्यांचं असं असतं की तुम्ही न आलेलं मार्केटमध्ये किंवा बरं आहे, कारण तुम्ही आमच्याबरोबर फिजिकली असता, मनाने मात्र तुमच्या कामात असता. तुम्ही ज्यावेळेस पूर्णपणे मनाने याल त्याच वेळेस या. म्हणून मग असं कधी करावंसं वाटलं नाही? डेफिनेटली ते प्रयत्न चालू आहेत माझे. त्याच्यातून मला पूर्णपणे यश आलं असं मी काय म्हणणार अर्थ आहे याच्यात? म्हणजे की इतकी वर्ष झाली, एक अधिकारी दुसऱ्यांना वळण लावण्याचं काम करतोय, स्वतःला वळण लावू शकला नाही आतापर्यंत. हे जरा ऐकायला जड वाटतं. म्हणजे स्वतःवर मेहनत, जसं तुम्ही लोकांना सांगतात की बाबा स्वतःवर मेहनत घ्या, तसं मग तुम्हाला नाही वाटत की स्वतःवरही आपण मेहनत घेतली पाहिजे, काम केलं पाहिजे? आणि म्हणून अजूनही त्याच्यावर जास्त प्रयत्न करेल. प्रयत्नवादी आहे. सिनेमा वगैरे बघतात का? कधी कधी बघतो. कोणते? सगळ्याच प्रकारचे, हिंदी, इंग्लिश. नायक सिनेमा बघितलाय का? हो, येस. बघितलाय. मग त्या नायक मध्ये जो शिवाजीराव गायकवाड आहे, जो 1 दिवसाचा सीएम होतो, असे अमर्याद अधिकार जर का तुकाराम मुंडे या व्यक्तीला मिळाले तर काय करेल तुकाराम मुंडे? मला वाटतं लोकशाहीमध्ये अमर्याद अधिकार कुणालाच नसतात. हो म्हणजे कोणीही व्यक्ती जरी असला, हो, पण अशा अधिकारी प्रकारचे अधिकार जर का आले हातात,
सी ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून मी अनेक वेळेस बोलतो की आपलं काम ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून समाजाला वरच्या स्तरावरती नेणं, गायडन्स करणं, एम्पावर करणं हे आहे. समाज जेवढा विकसित होईल तेवढा आपला देश, व्यक्ती विकसित होतील आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल, हॅपी होईल. म्हणून ॲज अ पब्लिक सर्वंट त्या सेक्टरमधला असताना ज्याही रोलमध्ये मला असेल, कोणताही रोल असेल, तर ते प्रत्येक दिवशी प्रत्येक मोमेंटला पुढचा 1 इंच तरी वाढत कसं जाईल ह्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आणि हे करताना हे पूर्णपणे ट्रान्सपरंट असेल, हे पूर्णपणे अकाउंटेबिलिटीच्या दृष्टिकोनातून असेल आणि जो गोल किंवा रोल शिवाजी गायकवाड नायकचा हिरो आवडला का? डेफिनेटली आवडला मला. कुणाला मग आवडणार नाही म्हणजे मग याचं- मग बरेच जण तुम्हाला त्या नायकचा शिवाजी गायकवाड म्हणतात. मग नाही, मी पब्लिक सर्वंट आहे, सिव्हिल सर्वंट आहेत. मला लिमिटेशन्स माहिती आहेत आणि त्याप्रमाणे मी काम करण्याचा कोणी प्रयत्न नायकचा शिवाजी गायकवाड म्हणतं, कोणी म्हणतं की एफडीएचा आय नवा सिंघम. अप्रिशिएट की लोकांच्या ज्या भावना आहेत डेफिनेटली त्या मला मान्य आहेत. त्या मी चांगल्या दृष्टिकोनातून घेतो आणि मला जास्तीत जास्त चांगलं कसं काम करता येईल या दृष्टीने त्याचा मी प्रयत्न करतो. पण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे नावं. आता काही जण तुम्हाला वादग्रस्त अधिकारी म्हणतात, काही जण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणतात, काही जण कडक शिस्तीचा अधिकारी म्हणतात. तुम्हाला स्वतःला काय म्हणून गेला आवडेल? मला वाटतं की मला कोणी चांगला अधिकारी म्हणण्यापेक्षाही इफेक्टिव्ह अधिकारी राहिला किंवा अधिकारी म्हणण्यापेक्षाही ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून मी एक इफेक्टिव्ह दिला, रोल प्ले केला आणि त्याच्यामुळे समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल घडला. या दृष्टिकोनातूनच मी बघतो आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो. बरोबर आहे. पण आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत जरी असले, तरी काही ठिकाणी क्लॅशेस होतात. म्हणजे की स्थानिक राजकारण्यांशी होतात, वेगळ्या राजकीय नेतृत्वाशी होतात आणि याच्यातनं अनेक वेगळ्या प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होतात. रात्री झोप लागते का शांत? कॉन्ट्रोवर्सी मी माझ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नाही की कॉन्ट्रोवर्सी व्हावी म्हणून. नाही, पण दिवस तुमच्यामुळे इतरांचे खराब होतात. तुमची रात्र चांगली जाते का? शांत झोप नाही, लागते मी का? मी कुणाचीही रात्र किंवा दिवस खराब करत नाही. मी बेसिकली समाजाला किंवा माझा जो रोल आहे तो पुढं कसं जाईल योग्यरित्या हे करण्याचा प्रयत्न करत असतो. हो, पण होतात ना लोकांच्या रात्री डेफिनेटली, खराब. कारण मी जसं अर्थात सांगितलं अर्थात ते ते त्याच कोणताही निर्णयाला दोन्ही बाजू असणार हो. आहे. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो लॉ आहे ॲज मी आता समजा कमिशनर म्हणून आहे तर कमिशनरचं लॉ इम्प्लिमेंट करण्याचं काम आहे किंवा ज्यावेळेस मी सचिव म्हणून काम करतो त्याच्यामध्ये पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी एक रोल असतो. त्यावेळेस ते वेगळ्या पद्धतीने करायचा असतो. जी भूमिका आहे ती परिणामकारकरित्या पारदर्शकपणे कसे करता येईल आणि त्याचा फायदा मॅक्सिमम लोकांना कसा होईल किंवा नागरिकांना कसा होईल हे बघणं माझं ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून काम आहे. त्याच्यामुळं डेफिनेटली काही पॉझिटिव्ह इफेक्ट होतील, मोस्टली अपेक्षित आहे. काही त्याच्यावरती ॲडव्हर्सली इफेक्ट झालेले असतील. म्हणून ते काही माझे शत्रू नाही आहेत किंवा म्हणजे त्यांना मला त्रास द्यायचा. नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. एक पुस्तकही येत आहे तुमच्यावर, म्हणजे की आता अनेक वेगळ्या, म्हणजे की बीडच्या गावातला एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला एक मुलगा, जो आज या ठिकाणी तुकाराम मुंडे स्वतःच्या नावाची एक स्वतंत्र ओळख तयार करण्यात यशस्वी झालेला आहे. खरोखर लहानपणापासूनच इच्छा होती की आपल्याला सर्व्हिसमध्ये जायची? नाही, आपण उल्लेख आपल्याला- केला पुस्तकाच्या बाबतीतला. पुस्तक मी ऐकलं, कारण मी लिहिलेलं नाही आहे. मला त्याच्यावरती विचारणा पण झाली नाही आहे. परंतु इनडायरेक्टली माझ्यापर्यंत हे आलेलं आहे आणि मध्ये काही सोशल मीडिया आणि पेपरमध्ये वाचलं. नाही, पण तुम्ही जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता तुमच्यावर पुस्तक येत आहे? कारण त्या पुस्तकाची चर्चा खूप आहे. एनी ऑथर जो असेल तो कुणाला विचारून त्याच्यावरती पुस्तक लिहित नसतो. ओके. आणि मला जेवढी माहिती भेटली ते कळल्यानंतर तर त्याच्यानंतर ते रिसर्च बेस्ड बायोग्राफी आहे असं मला सांगण्यात आलं किंवा मला माहिती पडलेली ओके. आहे. आणि म्हणून जर त्यांनी तेच म्हणजे आता पुस्तकाला मलाही त्याची उत्सुकता नेमकं त्याच्यात काय लिहिलेलं आहे तुम्हाला बोलवलंय की नाही? मला पुस्तकाच्या त्याच्यामध्ये प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे? प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मला बोलवलेलं आहे. जाणार आहात की नाही? डेफिनेटली जाईल. गुड. त्यांनी बोलवलं आहे तर मलाही त्या पुस्तकाबद्दल उत्सुकता आहे की नेमकं माझ्याबद्दलचे काय त्याच्यावरती त्याच्यात लिहिलेलं आहे. होपफुली ते कम्प्लीट असावं, करेक्ट असावं, फॅक्च्युअल असावं. आणि नसेल तर नसेल तर फक्त माझे विचार जे काय वाटल्यानंतर मी त्या ऑथरला सांगेल, पब्लिशरला सांगेल की हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, मला जे योग्य वाटतं ते किंवा अयोग्य. परंतु त्याच्यातून फॅक्च्युअल गोष्टी आणि ॲनालिटिकल गोष्टी इव्हन माझ्यावरती क्रिटिसिझम जरी केलेलं असेल तरी ते योग्य असावं एवढीच अपेक्षा आहे. राहिला प्रश्न आपण जो दुसरा पार्ट याच्यामध्ये विचारला की मी कधी ठरवलं. मी जिल्हा परिषद शाळेत असल्यामुळं त्यावेळेस शिक्षणाचा उद्देश काय होता हे डेफिनेटली त्यावेळेस काही माहीत नव्हतं. आईवडिलांनी शाळेत घातलेलं होतं त्या दृष्टिकोन जातो.
त्याप्रमाणे शाळेत गेलो आणि त्याप्रमाणे शिक्षण घेत राहिलो. IAS व्हायचं हे जे गोल आहे हा मुळात माझा कमी आणि मोठ्या बंधूंचा जास्त अशी परिस्थिती. त्यांनी माझ्या डोक्यात काढलं की तुला कलेक्टर व्हायचं आहे. मला कलेक्टर काय हेही माहीत नव्हतं आणि त्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं, त्या दृष्टीनं प्रयत्न करत गेलो आणि लकीली मला यश भेटून गेलं. त्याच्यामुळं आज IAS या पदावरती मी काम करतो. वा. आता ज्यावेळेस तुकाराम मुंडे या व्यक्ती च्या बद्दलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतात त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे. आजचं युग हे डिजिटल आहे, सोशल आहे. अनेक वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुकाराम मुंडे यांच्यावर क्युरिओसिटी असणाऱ्या अनेक गोष्टी आहे. आम्ही त्या एकत्रित केल्या. आणखीन आज खास लोकांच्या मागणीमुळे काही प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतोय की FDA आयुक्त म्हणून काम करताना कधी स्वतःला सिंघम किंवा बाजीराव सिंघम असल्यासारखं वाटतं का? नाही, मला असं वाटतं की हे काम करत असताना मला दररोज संध्याकाळी गेल्यानंतर माझी पत्नी पण म्हणते, आजकाल तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जे बऱ्याच वेळेस सॅटिस्फॅक्शन जे भेटतं ते मला सॅटिस्फॅक्शन तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की दिवसभर अशा कारवाया बघितल्यानंतर आपण काय खातोय किंवा काय खायला नागरिकांना पडतं आहे त्याचे परिणाम होतात. त्याच्यामुळे डोक्यामध्ये लिटरली काहूर माटलेलं असतं आणि ॲट द एंड ऑफ द डे हे सगळं दिवसभर बघितल्यानंतर की हे चुकीचं होतंय, ही इथं अडल्टरेशन सापडलं, हे म्हणजे बाजीराव सिंघम वाटत नसलं तरी तुकाराम मुंडे आहे आणि त्याचं अस्तित्व आहे हे कायम जाणवत असतं. डेफिनेटली. आणि Exactly. त्याच्यामध्ये अजून 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 काही आहेत. एकच मिनिट, त्याच्यामध्ये ही असं करत असताना ॲज अ FDA कमिशनर म्हणून महाराष्ट्रातल्या एकाही व्यक्तीला चुकीचं खायला भेटणं किंवा औषध भेटणं हे माझ्यासाठी खूप क्लेशदायक आहे आणि त्याचा विचार केल्यामुळं मला त्याच्यावरती खूप मोठा त्रास होतो आहे. आणि तो माझ्या चेहऱ्यावरती बायकोने गेल्या काही दिवसामध्ये मला सांगितलेलं आहे की जे जनरली तुम्ही चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला ॲट द एंड ऑफ द सॅटिस्फॅक्शन किंवा चेहऱ्यावरती समाधान असायचं ते इथं दिसत नाही आहे. अजून एक प्रश्न आलाय लोकांकडनं, सिनेमातले सरकारी अधिकारी आणि रिअल लाईफ मधले तुम्ही, काय फरक आहे? ते लोकांनी जज करायचं आहे. रिअल लाईफमध्ये सरकारी अधिकारी म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच वेळेस आपण बाबू म्हणतो. मला बाबू हा शब्द कधीच आवडत नाही, म्हणजे तो कोणत्याही कॉन्टेक्स्टमध्ये वापरलाच आहे. तर वी आर सिव्हिल सर्वंट आणि ते सिव्हिल सर्वंट म्हणजेच पब्लिक सर्वंट म्हणून काम करत असताना आमचा रोल ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून आहे तो लॉ इम्प्लिमेंट करणं, लॉ तयार करणं जिथं जिथं शक्य म्हणजे रोल असेल त्या पद्धतीनं. तर पब्लिकमध्ये जे रेग्युलेशन्स आहे, रूल्स आहे, त्यासाठी एक रूल ऑफ लॉ नावाचा जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे काम करून पब्लिक जीवनाला वरती आणण्याच्या दृष्टिकोनातून बघणं, जे शासनाच्या पॉलिसीज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे. हा कायद्याचं पुस्तक बहुतेक खिच्यातच घेऊन फिरतात. पण तुम्हाला एक सांगा, मला खूप लोकांना असं वाटतं की तुम्ही कधी रस्त्यावर एखाद्या टपरीवर चहा प्यायले? कॉलेजमध्ये पेलेला आहे. त्याच्यानंतर कधी नाही? आता वाटत नाही कधी असं आता रस्त्यावर? FDA ला आल्यापासून तर बिलकुल माझी डेअरिंग होत नाही. बाहेर जायची जेवायची सुद्धा इच्छा होत कधी बायको बरोबर रस्त्यावर जाऊन कधी पाणीपुरी स्टॉलवर पाणीपुरी खाल्ली आहे? नाही. स्टॉलवर नाही खाल्लेली. आजपर्यंत कधी खाल्ली आहे का नाही बायकोला बरोबर घेऊन असं भेळ पाणीपुरी? घरी खाल्लेली पण घरी? अरे कधी बाहेर नाही? अरे जो सर्वसामान्य माणूस आनंद घेतो तो आनंद तुम्ही घेतलाय की नाही? आता तर माझी डेअरिंग होणार नाही, रेकमेंड पण करणार आहे रस्त्यावरचं काही नाही, खायला. आता तुम्ही डेअरिंग करणार नाही हो, पण यापूर्वी कधी बायकोबरोबर असं फेरफटका मारायला, कुठे भेळ खायला, पाणीपुरी खायला असं कधी? रस्त्यावर नाही डेफिनेटली. बरं मला एक सांगा, सर्वसामान्यांनी हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी मेनू तपासावा, नंतर त्या हॉटेलमधले काय काय तपासावं, म्हणजे की तिथलं मेनू कार्ड की स्वच्छता? 3-4 गोष्टी कंपल्सरी बघाव्यात. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातोय त्यावेळेस ते लायसन्स्ड हॉटेल आहे का, म्हणजे प्रॉमिनंट भागावरती फसायचं लायसन्स आहे की नाही हे बघण्यापेक्षा ते म्हणजे तो ऑलरेडी रजिस्टर्ड किंवा लायसन्स्ड आहे की नाही. कारण ते करताना आपण जे काही प्रोसिजर पाळतो लायसन्स देताना काही गोष्टी बेसिक बघत असतो, ते बघावं. ते प्रॉमिनंट नसेल तर त्यांना दाखवा म्हणावं. त्याच्यावरती आपला कोड असतो, मोबाईलच्या माध्यमातून त्याच्यावरती जर बघितलं तर स्कॅन करून त्याचं सँक्शन कधीपर्यंत आहे, लायसन्स कधीपर्यंत आहे, कोणत्या गोष्टीसाठी लायसन्स दिलेलं आहे हे कळेल. ते नसेल तर तिथून आपण बाहेर पडावं, कंप्लेंट करावं. हा पहिला मुद्दा. हा, पण तेच कंप्लेंट कोणाला करायची? हॉटेलच्या मॅनेजरला का थेट तुकाराम मुंडेंना फोन ते करायचा? दोन्ही आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला लँडलाईन म्हणजे ज्याला आपण एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती डायरेक्टली आपण करू शकता फोन करून. दुसरं आपल्याकडं ॲप मेल करू शकता. तिसरं लँडलाईनवरून फोन करू शकता आणि फॉस्कास्ट फूडच्या बाबतीत फॉस्कास्टचा ॲप पण आहे त्याच्यावरती करू शकता. असे मल्टिपल माध्यम आपण त्यांना दिलेले आणि पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या FDAचा एक टोटल एक वेब लिंक येते, ती लोड केल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा करू शकता. तर म्हणजे असे मल्टिपल बरेच नो युअर फार्मसिस्ट, नो युअर रेस्टॉरंट. नो युअर म्हणून नाही, पण हे जे आपलं कोड आहे म्हणजे ज्याच्यावरती लायसन्स आहे त्याच्यावरती हे सगळे डिटेल्स आहेत. स्कॅन केलं तर आपल्याला त्याच्यावरती भेटतील. हा पहिला मुद्दा. दुसरा, मेनू ज्यावेळेस चेक करतो तर मेनूमध्ये
की जे पदार्थ देतात त्याचे कॅलरी लिहिलेले आहेत का, त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत हे बघायचं. स्वच्छता तर बघितलीच पाहिजे, पण त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी डायरेक्टली पिण्याची बॉटल पाण्यावरती आणून ठेवल्याचं तो त्याच्याऐवजी त्यांनी ड्रिंकिंग वॉटर जे पोर्टेबल आहे ते त्यांनी बंधनकारक आहे. आपण तसे आदेश पण काढलेले आहेत. जेणेकरून विकत म्हणजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर घेणं कंपल्सरी नाही आहे. प्रत्येक जे काही हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ड्रिंकिंग पोर्टेबल वॉटर अवेलेबल पोर्टेबल वॉटर प्रत्येकाला दिलंच दिलं पाहिजे. पाहिजे. टॅप वॉटर दिलंच पाहिजे, जे योग्य ते त्या पद्धतीनं म्हणजे ॲक्वागार्डचं असलं पाहिजे, म्हणजे ते मिनरलाइज फिल्टर्ड असलं वॉटर, पाहिजे. पोर्टेबल वॉटर ज्याला म्हणतो. शुद्ध दुधाची नेमकी व्याख्या काय हो? शुद्ध दूध हे टेक्निकल लँग्वेजमध्ये त्याला असं म्हणतात की दूध हे ॲनिमलच्या मॅमरी ग्लँडमधून काढलेलं ते फक्त दूध. त्याच्यापासून जे काही पदार्थ बनवले जातात ते मिल्क प्रॉडक्ट म्हणतात, दुग्धजन्य पदार्थ. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पाणी टाकलेलं नाही, कोणतं अडल्चरेशन टाकलेलं नाही आहे, कोणता पदार्थ ॲड केलेला नाही आहे किंवा सबस्ट्रॅक्ट केलेला नाही आहे. याला होलसेल मिल्क असं म्हणतात. आणि ते म्हणजेच प्युअर मिल्क आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त जे एक आहे, एक तर प्युअर मिल्क नाही किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत. दुग्धजन्य पदार्थ आपण म्हणजे ते पावडर पासून जे तयार होतं, पावडर त्याला पासून पाणी टाकून आपण बरेच दूध म्हणतो, दूध नाही आहे, ते दुग्धजन्य पदार्थ आहे. ते एखाद्या तुम्ही अनेक वेगळ्या मेडिकल स्टोअरवर कारवाई करतात. असं म्हणतात की कोणत्याही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन जे आहे ते त्या मेडिकल स्टोअरवाल्यालाच वाचता येतं. तुम्हाला कधी ते प्रिस्क्रिप्शन वाचता येतं का? नाही, मी वेगळाच. आता लकीली मी हेल्थ कमिशनर पण होतो 2 महिन्यासाठी. सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये एक जजमेंट आहे. प्रिस्क्रिप्शन कसं लिहाव्याच्या सुद्धा गाईडलाईन्स आहेत. आणि प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची पद्धत ही मॅन्डेट की कॅपिटल लेटर्समध्येच लिहिलं पाहिजे, ते रिडेबल पाहिजे, हे मॅन्डेट आहे. असं जर कोणाला वाचता येत नसेल तर त्या डॉक्टरविरुद्ध सुद्धा कारवाई करता येते. हे मॅन्डेट आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत, गाईडलाईन्स आहेत. त्या फॉलो इम्प्लिमेंट करणं एवढाच इश्यू आहे. सगळ्यात महत्वाचं ते त्याच्यामुळे फार्मासिस्टकडे जाताना ज्या पर्टिक्युलरली प्रिस्क्राईब ड्रग्ज आहेत किंवा मेडिसिन्स आहेत ते प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येणार नाही. त्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे ठेवणं परमनंटली अपेक्षित आहे, जे काही ड्युरेशन ठेवलं आहे त्याप्रमाणे. आणि ते वाचता जर येत नसेल तर ते हेल्थ ऑथॉरिटी किंवा आमच्याकडे दोघांकडे तक्रार कंप्लेंट होऊ करू शकते. शकतात आणि त्याच्यावरती आम्ही कारवाई करू एक अजून एक मोठा प्रश्न सर्वसामान्य माणसाला काय मनात येतो की जेनेरिक औषधंही स्वस्त असतात. ती कमी गुणवत्तेची असतात म्हणून स्वस्त असतात का, असाही एक प्रश्न येतो. नेमकं काय, म्हणजे तुम्ही FDA कमिशनर आहात? नाही, याच्यामध्ये जेनरिक औषध कमी गुणवत्तेचे म्हणून नसतात. मुळामध्ये आपण याच्यात बघितलं पाहिजे की प्रोप्रायटरी प्रोडक्ट जे असतात, जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या माध्यमातून ज्यांनी रिसर्च केलेला आहे, डेव्हलप केलेलं आहे, त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आधारे, कष्टाच्या आधारे ज्यांनी रिसर्च करून प्रॉडक्ट तयार केलेलं आहे, त्याचं रेम्युनरेशन किंवा त्याचा मोबदला भेटावा म्हणून त्यांना काही वर्ष हे प्रॉपर्टी राईट दिलेले असतात आणि ते प्रॉडक्ट तयार करतात आणि ते मार्केटमध्ये देतात. काही वर्षानंतर तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट कमी होऊन त्याच पद्धतीचं तीच प्रोसेस तयार करून दुसरे पण मॅन्युफॅक्चर ते तयार करू शकतात. मेथॉडॉलॉजी कदाचित वेगळी असू शकते, प्रोसेस ज्याला म्हणतो ती वेगळी असू शकते. म्हणून तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचा पिरियड संपल्यानंतर फक्त तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर तेवढाच प्रोडक्ट न करता त्याच प्रोसेसेस दुसऱ्या मार्फत करू शकतात. आणि म्हणून याच्यामध्ये त्याची कॉस्ट कमी होते. मेथॉडॉलॉजी वेगळी किंवा प्रोसेस म्हणजे वेगळी म्हणजे वाटण्यामुळे. थोडक्यात सर्वसामान्य माणसाने जेनेरिक क्वालिटी औषधं तीच असायला घेण्यापासून लागते. घाबरू नये कधी, बिलकुल सगळ्यात नाही. महत्वाचं. हो. या पदावर आल्यानंतर कधी कोणत्या नातेवाईकांनी, मित्रांनी कधी फोन केला का की बुवा जरा आम्हाला चांगलं माल कुठे मिळेल, चांगलं क्वालिटी फूड कुठे मिळेल, जरा सांग, कुठल्या रेस्टॉरंटला जाऊ? काही मित्र काही विचारू शकतात. विचारतात. म्हणजे मी कोणतं FDA अप्रूव्ड कोणते प्रॉडक्ट्स आहेत का? ते FDA अप्रूव्ड प्रॉडक्ट नसतात. FDA अप्रूव्ड FBOज किंवा म्हणजे FDOचं लायसन्स असणारे FBOज असतात किंवा मॅन्युफॅक्चरर्स असतात. परंतु ते जे प्रॉडक्ट्स असतात ते स्टँडर्ड असावेत, फसाई नॉर्मप्रमाणे फूडच्या बाबतीत असावेत किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार मेडिसिनच्या बाबतीत असावे, हे अपेक्षित आहे. त्याच्यामुळे FDA अप्रूव्ड प्रॉडक्ट नसतो. FDA अप्रूव्ड लायसन्स्ड प्रोडक्शन करणारे, मॅन्युफॅक्चर करणारे किंवा FBO हे असतात. त्यांनी ते स्टँडर्ड्स पाळायचे असतात, इम्प्लिमेंट करायचे असतात. त्याच्यामुळे मला दुधाच्या बाबतीत बरेच विचारतात की मी कोणत्या डेअरीचं दूध घेऊ. तर हे कोणत्या डेअरीचं दूध हे घेऊ मी हे सांगू शकत नाही. हे मात्र असं काही आपल्याला डाऊट वाटला तर त्यांच्या आम्ही तपासण्या करतो, ज्याच्या आणि पब्लिकला मग असं कधी म्हणत नाही का, एखाद्या मित्राने विचारलं कोणत्या डेअरीचं दूध घेऊ, मी सांगू शकत नाही असं म्हटल्यानंतर काही कामाचा नाही, असं कधी कोणी? बिलकुल त्याचे उत्तर घेतात. मग कशाला कारवाई करतो हाही प्रश्न पडतो त्याच्यामध्ये. परंतु जोकचा पाठापाठ जरी सोडला तरी याच्यामध्ये चांगले काम करणारे खूप उद्योजक आहेत, खूप FBOज आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, हे सर्व आहेत. परंतु चुकीचं काम करणारेही तसेच आहेत आणि म्हणून जे चुकीचे आहेत ते आपल्याला बाजूला करायचे आहेत.
त्यांच्यावरती कारवाई करायची आहे आणि जे योग्य आहेत ते मार्केटमध्ये राहतील आणि ते मार्केटमध्ये राहून जे स्टँडर्ड्स आहेत त्याप्रमाणे फूड किंवा मेडिसिन जर दिले किंवा इक्विपमेंट जर दिले तर लोकांचं आरोग्य चांगलं राहील आणि आयुष्य ते चांगलं जगू शकतील. हा उद्देश हा आपला आहे आणि म्हणून पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी जॉईन झाल्यानंतर एक आम्ही अभियान जे महाराष्ट्रामध्ये चालू केलं की सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र. आणि त्याचबरोबर असंही म्हटलं होतं मी की दोज बिझनेसेस हु आर अबायडिंग बाय लॉ अबायडिंग दे हॅव नथिंग टू फिअर. एक्झॅक्टली. आणि दृश्य जे स्वरूपात करत नाहीत दे हॅव नो वेअर टू हाईड. एक्झॅक्टली. आणि दृश्य स्वरूपात आता या गोष्टी दिसायला लागल्यात. कधी राजकारणात याची इच्छा नाही झाली का? नाही, तो माझा कप ऑफ टी नाही आहे. हो, पण कधी कोणत्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी कधी प्रयत्न नाही केला की बेगमी करून ठेवतात ना, पुढचा विचार करून जे चालतात त्यांना राजकारणी म्हणतात. तसं तुमच्या बाबतीत असं मला थोडंसं- नाही वाटत. पुढचा विचार करून माणूस चालतो. मग तो राजकारणी असेल, अधिकारी असेल, पत्रकार नाही, म्हणून असेल, दूरदृष्टिकोन असतो ना. तो समोरचं बघून चाललं तर त्याला मग कधी कोणी futuristic. ऑफर नाही दिली का की पुढची तयारी म्हणून राजकारणात तुमच्यासारखे मला मुंडे साहेब वाटलं असले पाहिजे तुम्ही? एवढ्या जर मला कोणी बोललं जरी असेल हां. तर ते आता काही रिव्हील करण्याचं काही कारण नाही. आणि अच्छा, ते- रिव्हील तो काय करण्याचं कारण प्लॅट- म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय त्या कोणी. प्लॅटफॉर्मवरती हे बोलण्याचं कारण नाही, कारण ते वैयक्तिक गोष्टी लेवलला कोणी काही बोललं असेल. परंतु मला माहिती आहे, मी सिव्हिल सर्वंट आहे, मी पब्लिक सर्वंट आहे, माझ्या लिमिटेशन्स मला माहिती आहे. त्याच्यामुळं पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी. नाही नाही, तो या प्लॅटफॉर्मवर बोलण्याचं कारण नाही हे मला मान्य आहे. पण असा कधी कोणी प्रयत्न केला का, ऑफर दिली का, म्हणजे की असं कधी कोणी कधी बोलले का? नो कमेंट्स. काय माहितीये का की आयुष्यात प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असा कोणतरी एक असावा लागतो. असं म्हणतात ना की शिवाजी जन्माला यावा ही प्रत्येकाची इच्छा असते, पण तो दुसऱ्याच्या घरात. तसा एक शिवाजी या रूपातनं तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे लोक बघतात. हा प्रतिकात्मक भाग झाला. महत्वाचा मुद्दा हाच येतात ना की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कुटुंबाला योग्य ते आयुष्य जगता यावं आणि ते जगवता येण्यासाठी म्हणून जी यंत्रणा, सरकार जिला आपण म्हणतो, त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस या गोष्टीत ऍक्ट होतात तर त्याच्यातनं लक्षात येतं की हो, यंत्रणा सक्षम आहे, हा विश्वास जातो. मग असा एकच तुकाराम मुंडे का? असे अनेक तुकाराम मुंडे जर का झाले तर असे किती तुकाराम मुंडे महाराष्ट्रात झाले तर सगळेच विभाग योग्य त्या पद्धतीने कामाला लागू शकतात तुम्हाला वाटतं? खरं हा प्रश्न तुम्हाला विचारणं संयुक्तिक नाहीये, पण असं का नाही होऊ शकत? हा एक प्रश्न मनात नक्की येतो. मलाही हा प्रश्न निर्माण होतो, पण फक्त अधिकाराच्या बाबतीत नाही आहे, तो समाजाच्या बाबतीतला आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण म्हणतो की शिवाजी जन्म पण दुसऱ्याच्या घरात, हे आपल्याकडे मन प्रचलित आहे, तर त्या दृष्टिकोनातून बघताना समाजामध्ये आपल्याला ज्या अपेक्षा असतात की आयडियल कंडिशन कशी असावी, समाज कसा असावा, कुटुंब कसं असावं, एका व्यक्तीनं म्हणजे अधिकाऱ्यांनी कसं वागावं, पदाधिकाऱ्यांनी कसं वागावं, नागरिकांनी कसं वागावं, टीचरनी कसं वागावं, हे ज्यावेळेस आपण अपेक्षा करतो त्याची सुरुवात स्वतःपासून आपण का करू शकत नाही? आणि प्रत्येकाने एक योग्य माणूस म्हणून वागण्याचा जर प्रयत्न केला तर समाजातले बरेच प्रश्न मार्गी लागू शकतील. उदाहरण म्हणून की त्याला मी निम्बी सिंड्रोम म्हणतो, नॉट इन माय बॅकयार्ड, निम्बी सिंड्रोम ज्याला म्हणतो, की आपल्याला पाहिजे असतं की स्वच्छता पाहिजे, शहर स्वच्छ पाहिजे, कचरा रस्त्यावरती पडता कामा नये. अग्रीड. ती जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जी काही लोकल बॉडी असेल त्याच्यावरती असते. म्हणून नागरिकांना घरातला कचरा रस्त्यावर टाकण्याचा अधिकार कोणी दिलाय का? रस्त्यावर टाकल्यामुळं आपल्याला असं वाटतं की घरातली घाण रस्त्यावरती गेली म्हणून माझं घर स्वच्छ राहील, माझं आरोग्य व्यवस्थित राहील. परंतु बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा एन्व्हायरमेंट पोल्युशन हे तुमच्या घरात येणार नाही असं नाही. बाहेर जर पोल्युशन झालं तुमच्या घरातही येणार आहे, तुम्हालाही होणार आहे. म्हणून स्वतःची घाण किंवा स्वतःचे प्रॉब्लेम दुसऱ्याकडे टाकले आणि दुसऱ्याकडे म्हणलं की दुसऱ्याने चांगलं वागावं म्हणून ते सुटणार नाही. याला ग्लोबल कॉमन्स म्हणतात. आणि जे ग्लोबल कॉमन जोपर्यंत ग्लोबली ॲट इंडिव्हिज्युअल, ॲट कलेक्टिव्ह लेवल, इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह लेवल आपण ॲड्रेस करणार नाही, त्याच्याकडे त्या दृष्टिकोन बघण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत ते सुटणार नाहीत. सांघिक प्रयत्न हे कायम महत्वाचे होते. इंडिव्हिज्युअल आणि कलेक्टिव्ह दोन्ही लेवलला म्हणजे करावं संघर्ष प्रत्येक ठिकाणी असतो. देशाच्या सीमेवरच लढतो तोच फक्त सैनिक नाही, तर जो दररोजचं आयुष्य जगण्यासाठी धडपड करून जगतो आणखीन उभा राहतो, तोही प्रत्येक व्यक्ती हा सैनिकच असतो. आपल्या कर्तव्यदक्ष वेगवेगळ्या कार्यपद्धतीमुळे तुकाराम मुंडे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले. या ठिकाणी धडाकेबाज कामगिरीने त्यांनी सुरुवात केली आहे. अधिक चांगल्या पद्धतीनं काम करायची संधी त्यांना मिळो आणि ज्या प्रकारचं भ्रष्ट व्यवस्थेमध्ये
वेगवेगळ्या लोकांनी जे सगळं रान उठवलेलं आहे या सगळ्यांचं कंबरडं मोडण्याचं त्यांना बळ देवो आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीने सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचो. हे असे अनेक विषय आपण सातत्याने येणार आहोत आणि तुकाराम मुंडे यांचा प्रवास हा वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर येतोय. तोही येत्या दिवसामध्ये आपण अजून उलगडून दाखवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त न्यूज 18 मराठी.